मतमोजणी केंद्रावरची ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन उघडल्या जाणार आहेत आणि पुढच्या 10 मिनिटात पहिली तर पोस्टल मतं मोजली जातील। पोस्टल मतानंतर ईव्हीएमची मतं मोजली जाणार आहेत आणि त्यानंतर निकाल आपल्यापर्यंत येणार आहे। 294 जागांसाठी निकाल हा टीएमसीचा की मग भाजपकडे हा कल असणार, हे पहिल्या निकालामधून आपल्याला या ठिकाणी समोर येणार आहे। तर आपल्या संपूर्ण स्क्रीनवर आपल्याला अशा प्रकारे पूर्ण निकाल पाहता येणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून जसं ट्राम या ठिकाणी आपल्यापर्यंत निकाल घेऊन येतं, त्याचप्रमाणे इतर राज्यांमधल्या इतर 4 राज्यांमधला सुद्धा निकाल लवकरच आपल्या हाती। पश्चिम बंगालमध्ये बहुमताचा आकडा आहे 148। भाजपकडून दावा करण्यात आलेला आहे की यंदा 170+ जागा, तर तृणमूल काँग्रेसकडून ममता दीदींकडून एक प्रकारे आश्वस्त करण्यात आलेला एक विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे की तृणमूल यंदा 200+ जागा जी आहे ती जिंकून येणार आहे। काय होतंय नेमकं, त्या ठिकाणी कोण बाजी मारतंय, काही वेळातच कल हाती येतील आणि निकाल सुद्धा काही तासातच स्पष्ट होणार आहे। विजयाची सुनामी येणार असा दावा भाजपकडनं करण्यात आलेला आहे। दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयामध्ये तर मिठाई पुरी तयार करण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये मिठाई आणि पुरी तयार करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत आणि भाजपचा एक विश्वास आहे की आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये येतोय। खास करून तृणमूलकडे जे भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं आहे, तर तृणमूलमध्ये यंदा सत्ता पालट होईल असा विश्वास जो आहे तो भाजपकडून व्यक्त करण्यात आलेला आहे आणि भाजप या ठिकाणी जागा लढतंय, ते म्हणजे सर्वच्या सर्व जागांवर स्वबळावर भाजप या ठिकाणी निवडणूक लढतंय। 294